मी अजित चव्हाण. रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. रणसंग्रामच्या जनरेशन नेक्स्ट मध्ये आपण विविध युवा नेत्यांच्या भेटीगाठी घेतोय. कुठल्याही पद्धतीनं घराणेशाही नसलेल्या आणि स्वतः संघर्ष करून समाजकारणामध्ये राजकारणामध्ये नाव मिळवणाऱ्या युवा पिढीच्या नेत्यांना देखील जनरेशन नेक्स्ट मध्ये आपण भेटणार आहोत. आपल्याबरोबर दीपक मानकर आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया जनरेशन नेक्स्ट मध्ये. एक प्रकारची प्रसिद्धी महाराष्ट्रामधल्या सगळ्याच माध्यमांमध्ये तुम्हाला मिळाली, पण ती नकारात्मक प्रसिद्धी होती. या सगळ्याच्या पाठीमागे नेमकं काय आहे? तुम्ही जसे नेमके लोकांपर्यंत दिसलात, माध्यमांमधून पोहोचलात, तसं सगळं आहे का? आणि या युवा नेत्याला राजकारणामध्ये समाजकारणामध्ये इथपर्यंत येताना काय संघर्ष करावा लागलाय हे जेन नेक्स्ट मध्ये आम्ही जाणून घेणार आहोत. या सगळ्याकडे तर मी जाणारच आहे, पण सुरुवात करूयात ती अगदी तुमच्या लहानपणापासून. पुणे कार्यकर्त्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं. बरोबर. तुमची देखील सुरुवात एक तरुण कार्यकर्ता म्हणून पुण्यामधून झाली. बरोबर. तुमची सुरुवात कशी होती? माझा जन्म पुण्यातलाच आहे आणि बालपणे आईचे संस्कार माझ्यावरती निश्चितपणाने झाले. म्हणजे आत्मा आणि ईश्वर याच्यातून आईचा हा शब्द निर्माण झाला आणि त्या आईविषयी बोलताना मला आनंद देखील आणि दुःख देखील, कारण माझी आई अस्तित्वात नाही आज. परंतु आईने बालपणामध्ये केलेले जे संस्कार आहेत त्या संस्काराची शिदोरी जपण्याचा प्रयत्न मी माझ्या आयुष्यामध्ये सातत्यानं केलेला आहे. आणि एक चांगलं काम समाजाकरता करावं ही भावना पहिल्यापासून मनामध्ये. लहानपणी माझी आई मला ज्यावेळी आमच्या गावाला सांगरुण म्हणून एक गाव आहे खडकवासल्याच्या पुढे, त्या ठिकाणी लहानपणी घेऊन जायची आणि तिथल्या महिलांकडे बघितल्यावरती मला सांगायची की 3-3 किलोमीटरवरनं ह्या महिला नदीवरनं पाणी हंड्यानं भरून आणतात, तर तू ज्यावेळी मोठा होशील तर त्यावेळी यांना पाणी देण्याची व्यवस्था तू निश्चितपणे कर. तर तुझे आशीर्वाद आहेत, निश्चितपणे आपण करूया. माझी आई गेल्यानंतर मी संपूर्ण गावाला त्या ठिकाणी पाणी दिले. घरोघरी नळाची योजना मी राबवली. परंतु ते आई असताना झालं असतं तर मला जास्त आनंद झाला असता. परंतु असं परमेश्वराची इच्छा. परंतु बालवयामध्ये आमचं घराणं तसं पैलवानी घराणं संपूर्णपणे. पुणे शहरामध्ये पैलवान बबनराव मानकर म्हणून माझे काका फार प्रसिद्ध पैलवान महाराष्ट्रामध्ये होते आणि त्या संस्कारातूनच आम्ही खऱ्या अर्थानं मी देखील कुस्ती खेळायचो लहानपणी. म्हणजे मी 7वीला असताना इंटर स्कूल चॅम्पियनशिप घेतली होती. एका दिवसात 6 कुस्त्या मी जिंकल्या होत्या. आणि व्यायामाची पहिल्यापासून लहानपणापासून आवड. परंतु एक गोष्ट मला निश्चितपणे या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांचे सुभेदार खंडोजी मानकर यांचे आम्ही वंशज आहोत याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे छत्रपतींविषयी असणारा आदर, छत्रपतीविषयी असणारी आस्था ही सातत्यानं माझ्या बरोबर निश्चितपणे राहिलेली आणि इथून पुढे देखील राहील. आणि तो वसा जपत असताना शालेय जीवनामध्ये कुस्तीच्या माध्यमातून, व्यायामाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचं संघटन करण्याचा देखील मला पहिल्यापासून शौक होता. आणि विद्यार्थी संघटन करत असता 11वीला असताना बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगे मला भेटले आणि त्यांच्या नुकत्याच इलेक्शन त्यांच्या लागल्या. तर मला म्हणले की आमच्याकरता तुम्ही मंडळींनी काम करा. आता नारायण शनिवार सदाशिव पेठ सारख्या भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये त्यावेळी खऱ्या अर्थाने मी माझ्या कामाला सुरुवात केली. मला युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी पुणे शहराचं नेमणूक त्यांनी केली आणि मी 10 ते 12 वर्ष युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष म्हणून काम. मग काँग्रेस पक्षाच्या सर्व आंदोलनामध्ये आमचा सहभाग असायला, कारण पहिल्यापासून अग्रेसिव्ह असायचो आम्ही. कारण संघटन होतं, कार्यकर्ते हाक मारलं की हजारो कार्यकर्ते येतात. त्यामुळे कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन एक चांगली संघटना बांधावी या ठिकाणी युवक काँग्रेसच्या माध्यमातून अनेक शाखा पुणे शहरामध्ये आपण निर्माण केला. परंतु सामाजिक बांधिलकी आपण ह्याबरोबर जपली पाहिजे. राजकीय हेतू हा मनामध्ये नव्हता, परंतु सामाजिक म्हणजे समाजाची कुठेतरी आपण सेवा करू शकू ही भावना निश्चितपणे त्यावेळी माझ्या मनामध्ये होती आणि ती जोपासण्याचा प्रयत्न देखील मी माझ्या आयुष्यामध्ये केला. त्यानंतर मग मला संधी मिळाली शिक्षण मंडळावरती. म्हणजे त्या प्रवाहामध्ये 2-3 इलेक्शन आमच्या गाडग्यांबरोबर झाल्या. त्यानंतर म्हणजे एक 10 वर्षाचा कालावधी हा गाडगे साहेबांबरोबर गेला. त्यानंतर पवारसाहेब देखील काँग्रेसमध्ये होते. म्हणजे पवारसाहेबांविषयी प्रेम हे निश्चितपणे आहे आणि इंदिराजींबद्दल पण प्रेम माझ्या मनामध्ये सातत्यानं राहिलेले. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा आदर्श जपण्याचा प्रयत्न मी माझ्या आयुष्यामध्ये केला. त्याचप्रमाणे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची व्याख्यानं ऐकतो, त्यामुळे त्यांचा देखील थोडासा प्रभाव माझ्या मनावरती हा निश्चितपणे बिंबला. कारण की मला सुरुवातीला भाषण कसं करायचं, बोलायचं कसं याची भीती वाटायची. मग एकदा प्राचार्य शिवाजीराव भोसल्याने एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मी फलटणला सोडायला गेलो. म्हटलं सर बापू तुम्ही म्हटलं की भाषण करताना काय करायला पाहिजे. ते म्हटले वाचून कधीच भाषण होत नाही, परंतु हे करत असताना समोर जे दिसतंय ते आपण वाचलं पाहिजे. मग तेव्हापासून मी माणसांचे चेहरे वाचायला लागलो.
जीवनामध्ये प्रत्येक माणूस हा काही ना काहीतरी त्याचा समस्या घेऊन यायचा, त्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न मी माझ्या आयुष्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला. नाही, पण तुमच्या पाठीमागे इतका सगळा तरुण कार्यकर्त्यांचा संच, एवढी सगळी तरुण कार्यकर्त्यांची फळी आहे, हे नेमकं काय? कार्यकर्त्यांची फळी आपोआप कधी जोडली जात नाही. काही ना काहीतरी त्याच्या सुखदुःखामध्ये दीपक मानकरचा सहभाग असणार, त्यामुळे एवढे कार्यकर्ते जीवनामध्ये जोडले गेलेले. आणि मी कधी कुणाला दुखवण्याचा प्रयत्न माझ्या आयुष्यामध्ये कधीच केला नाही. अनेक माझे मित्र आहेत की त्यांचे संसार आपण उभे केले. अनेक मुली आहेत की ज्यांना लग्नासाठी मदत केली. हजारो मुली आहेत की ज्यांची लग्न लावण्याकरता मी मदत केली. परंतु हे काय दीपक मानकर एकटा करत नाही, परमेश्वराची कृपा देखील त्याच्या पाठीशी असते. आणि या सगळ्या प्रवासामध्ये माझे आध्यात्मिक गुरु प्राध्यापक गुरुनाथ मुळे हे कोल्हापूरला असतात, त्यांचा आशीर्वाद मला लाभला आणि त्यापासून मी माझ्या जीवनाचं मार्ग बदलण्याचा प्रयत्न निश्चितपणे केलेला आहे. आणि माणसामध्ये परमेश्वर पाहण्याचा प्रयत्न मी माझ्या आयुष्यामध्ये केलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी देखील सांगितलं की माणसाने माणसावरती प्रेम करायला पाहिजे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीच्या संजीवन समाधीला 750 वर्ष झाली आहेत, परंतु आज देखील ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रेमाचा पाना आज देखील आटलेला नाही आणि तो भविष्यामध्ये देखील आटणार नाही. तसं दीपक मानकरांचं कार्यकर्त्यांवरचं प्रेम हे कधी न आटणार आहे आणि त्यांचं देखील माझ्यावरती कधी आटणार नाही. दीपक मानकर या नावाविषयी एक वेगळं वलय माध्यमामधून उभं राहिलं. मग ते पुण्यामध्ये घडलेलं नातू प्रकरण असेल, या नातू प्रकरणामध्ये खूप नकारात्मक प्रसिद्धी संपूर्ण राज्यातल्या मीडियामधून तुम्हाला मिळाली. पण या सगळ्याच्या दरम्यान तुम्ही खूप शांत होतात. हे सगळं नेमकं प्रकरण काय होतं आणि या प्रकरणातला नेमका सार काय होता? मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसकडनं मी एक इच्छुक उमेदवार विधानसभेसाठी कोथरूड मतदारसंघासाठी होतो आणि या मतदारसंघामध्ये माझं प्राबल्य पाहून शिवसेनेच्या नीलम गोऱ्यांनी नातू नावाच्या एका सदग्रहस्थाला जवळ केला, ज्याच्याशी माझा कुठला व्यावहारिक संबंध नाही, आर्थिक संबंध नाही. अशा माणसाबरोबर माझं कुठेतरी प्रकरण जोडण्याचा प्रयत्न केला. एक सुधीर कर्नाटकी नावाचे माझे मित्र आहेत, त्यांनी त्यांची काहीतरी प्रॉपर्टी त्या ठिकाणी घेतली होती. परंतु इलेक्शनचा दृष्टिकोन लक्षात ठेवून त्यांनी हा संपूर्ण उद्योग केला की दीपक मानकरांची बदनामी केल्यानंतर का आपल्याला शिवसेनेला समोर अगेन्स्ट उमेदवार कोणी नसणार आहे, या दृष्टिकोनातून त्यांनी एका व्यक्तीसाठी तो प्रयत्न केला, परंतु त्या व्यक्तीला शिवसेनेचं तिकीट मिळालंच नाही. पूर्णपणे राजकीय षडयंत्र होतं आणि त्याचा निकाल देखील कोर्टाने कोर्टाने असा दिलेला आहे की दीपक मानकरांची प्रतिमा मलिन करण्याकरता एक फॅब्रिकेट केलेला हा गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात राजकीय प्रेशर वापरून शिवसेनेने केलेला हा जजमेंटमध्ये पूर्णपणे आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक कोर्टाने सांगितले की दीपक मानकरांना बदनाम करण्याकरता केलेला हा कट आहे. इतके दिवस या सगळ्या प्रकरणाला झाले, खूप नकारात्मक प्रसिद्धी या सगळ्याला मिळाली, पण तुम्ही कधीच मीडियाच्या समोर आला नाहीत का? नाही, मला मीडियाच्या संपादकांना एक विनंती करायची की कुठलंही प्रकरण देत असताना त्याची सत्यता आपण पडताळून पाहायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि एखादा राजकीय कार्यकर्ता सामाजिक बांधिलकी जपून समाजाची जर सेवा करत असेल आणि एखाद्या बातमीने जर त्याचं जीवन उद्ध्वस्त होत असेल तर त्याला जबाबदार कोण? परंतु समाजाला माहिती असतं, जो समाजामध्ये काम करत असतो समाजाचा त्यावरती विश्वास असतो. सारखी एखादी बातमी दाखवली की लोकांना असं वाटतं की ह्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं चाललेलं आहे, हे लोकांच्या देखील लक्षात येतं. परंतु माझी विनंती आहे की या संपादकांना की आपण देखील सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. कारण की जो 25-30 वर्षाचा कालावधी जो जीवनक्रम तो मनुष्य जगलेला असतो, त्यांनी जे काम केलेलं असते ते एका मिनिटामध्ये संपुष्टात येतं, हा देखील विचार करण्याची वेळ निश्चितपणे आलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा आढावा आपण निश्चितपणे घेतला पाहिजे. कारण की आज मी त्याला फेस करू शकलो जीवनामध्ये. या सगळ्या गोष्टीला न्यायालयाने मला न्याय दिला, माझ्या पार्टीने मला न्याय दिला. मला उपमहापौर म्हणून पुण्याच्या 2ऱ्या क्रमांकाच्या पदावरती मला बसवलं. आणि मला गुंड म्हणत असताना आपण मध्यंतरी वाचलं असेल वर्तमानपत्रामध्ये किंवा मीडियामध्ये देखील आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रातील सार्वजनिक सगळी जी व्यवस्था आहे ती मोडकळीस आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे की बस जाळा, तोडा, फोडा, हे पोलिसांनीच त्यांचं टेपिंग केलं होतं ना. गुंडगिरी कोणी केली हे आपल्याला या ठिकाणी सांगायला नको. समाजसूज्ञ आहे, त्याला समजतं की कोण गुंड काय. म्हणजे मी छत्रपतींचा वसा जपणारा कार्यकर्ता आहे, मावळा आहे त्यांचा, आणि छत्रपतींनी अन्यायाविरुद्ध लढण्याचं काम देखील आपल्या आयुष्यामध्ये केले, रयतेच्या प्रश्नाची जपणूक करण्याचं काम केले आणि तो वसा मी जपणार. मग माझ्यासमोर एखाद्या महिलेवरती अन्याय होत असेल तर दीपक मानकर ते कदापि म्हणजे सहन करू शकणार नाही. आता नीलम ताईंना मी ताई म्हणणार नाही, कारण ताईचं पावित्र्य त्यांच्यामध्ये नाही आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे ह्या सगळ्याची गोष्टी मी काय त्यांचं नाव घेऊन त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न कुठलाही करणार नाही. परंतु सातत्यानं गुंडगिरीचे उपदेश आम्हाला त्यांनी देऊ नयेत, त्यांनी स्वतःपुरतं पाहावं. शिवसेना नक्की मुंबईमध्ये काय करते हे तपासून पाहावं. आजपर्यंत तेच करत आलेलं आहे. त्यामुळे दीपक मानकर गुंडगिरी करतील ते पुणेकर ठरवतील, महाराष्ट्र ठरवेल.
अन्याय झाला तर कोर्टाने मला सोडलं नसतं ना. आणि जर मी केलं असेल तर मी मान्य करणारा कार्यकर्ता आहे, पण मी चुकीचं काम मी माझ्या जीवनामध्ये केलेलं नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आढावा आपण घेत असताना पुणेकरांचा माझ्यावरती विश्वास आहे, त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे. त्यामुळे कोण गुंड म्हणो काय म्हणो या गोष्टीकडे मी कधी लक्ष दिलेलं नाही. ज्याला कुठलाही राजकीय वारसा नसतो अशा माणसाला राजकारणामध्ये पुढे येण्यासाठी नेमका काय संघर्ष करावा लागतो हेही आपण जाणून घेणार आहोत. नातू प्रकरणामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला टार्गेट केलं गेलंय हे तुम्ही सांगितलं. किती वाईट वाटलं आणि किती त्रास या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला झाला? नाही, जे सत्य असतं ते समाजासमोर निश्चितपणे येतं. जर जे मी चुकलेलंच नाहीये तर मी मान्य कशा करता करणार ना. उद्या कुणी किती ओरडलं तर त्याला मी महत्त्व देत नाही. मी सुरुवातीला सांगितलं. परंतु मी ह्या ठिकाणी हे देखील सांगितलं की मीडियाचे जे संपादक आहेत प्रत्येक मीडियाचे त्यांना माझी विनंती आहे की सत्यता पडताळून आपण निश्चितपणे पाहिली पाहिजे. दीपक मानकरांची प्रॉपर्टी पहिल्यापासून छान आहे. आम्ही शेतकरी कुटुंबात वाढलेली मुलं आहोत. 100-200 एकर जमीन माझ्या आईवडिलांची आहे आणि आम्ही घरंदाज श्रीमंत आहोत. त्यामुळे कोणाची श्रीमंती आम्हाला खेचून घ्यायची आवश्यकता नाही किंवा कोणावरती बळजबरी करण्याची आवश्यकता. दीपक मानकरांनी आजपर्यंत काय केलं तर स्वतःचं दिलेलं दुसऱ्याला सातत्यानं दिलेलं आहे. त्यामुळे कोणाचं लुटून घ्यायची आवश्यकता दीपक मानकरांना ही निश्चितपणे नाही आहे. आणि ह्या बदनामीला सामोरं जात असताना माझा राजकीय प्रवास ज्यावेळी घडत होता म्हणजे त्याच्यातून मी निर्दोष झालो. परंतु निर्दोष झाल्यानंतर ज्या बातम्या मीडियाला यायला पाहिजे होत्या जेवढ्या प्रमाणात माझी बदनामी करण्यात आली तेवढ्या प्रमाणात काही मीडियाच्या माध्यमातून त्याला कुठलीही प्रसिद्धी देण्यात आली नाही. या पुणे शहरामध्ये आता सध्या तुम्ही काम करताय, जर लोकांनी तुम्हाला संधी दिली काय तुमच्या स्वप्नामध्ये आहे की पुणे शहराला मला हे द्यायचं? ज्येष्ठ नागरिकांकरता काही योजना आहेत पुणे शहरामध्ये, त्या देखील आपण त्याचा उपयोग समाजाच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे केला जाईल. मागासवर्गीयांसाठी काही योजना आहेत पुणे शहराच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून, त्याचा देखील उपयोग व्हायला पाहिजे. शिक्षणाच्या संदर्भामध्ये 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना देखील काही शिष्यवृत्ती महानगरपालिकेने चालू केलेल्या आहेत की ज्यांना 75-80% वरती गुण मिळाले आहेत. त्या विद्यार्थ्यांना देखील काही 10,000 रुपये 15,000 रुपये अशी योजना महानगरपालिकेने चालू केली आहे. परंतु महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्यावेळी आम्ही काम करत असतो ते प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी पुणे महानगरपालिकेने घेतलेली आहे. तर मी जर खासदार झालो पुण्याचं तर माझी पहिली ही जबाबदारी येईल की आपण नुसतं म्हणतो की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, परंतु या विद्येच्या माहेरघरातल्या गोरगरिबाची मुलं ही कुठल्या दिशेमध्ये वाढत आहेत ह्याचा विचार देखील प्रत्येक नागरिकाने देखील करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्या खाजगी शाळा आहेत तिथे देखील प्रवेश प्रक्रियेमध्ये कुठेतरी बदल व्हायला पाहिजे. सर्व जाती धर्माच्या लोकांना विशिष्ट जातीला प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जातं, हे चुकीचं आहे. आणि हा माझ्या जवळचा तो माझ्या जवळचा ह्याच्यापेक्षा ह्या विद्यार्थ्याला मी घडवणार ही भावना शिक्षकाची असायला पाहिजे. दीपक मानकर, या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये कुटुंबीय असेल किंवा तुमचा मित्रपरिवार असेल, या सगळ्यांची साथ कशी मिळाली? माझ्या कुटुंबाला नातू प्रकरणामध्ये फार त्रास झाला. म्हणजे त्यांची मानसिकता ढळून गेलीच पूर्णपणे. त्यावेळी माझ्या घरच्या मंडळींना माझ्या मुलांना सगळं सहन करावं लागलं. या गोष्टी अतिशय वाईट वाटलं त्यावेळी. परंतु परमेश्वर त्यातनं आपल्याला चांगल्या मार्गाला नेऊ शकतो. कारण की जे मी भोगले जीवनामध्ये ते कुणाच्याही जीवनामध्ये येऊ नये परत कधीतरी. कारण जे मी केलं नाही आणि ते मी का स्वीकारावं, जे मी सहन केलेलं आहे ते कुणालाही कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्याच्या जीवनामध्ये त्या गोष्टी कधी होऊ नयेत अशी मीडियाच्या संपादकांना माझी विनंती. कारण की एक बातमी 45 वेळा ज्यावेळी दाखवली जाते चुकीच्या पद्धतीनं त्यावेळी त्या सगळ्या गोष्टीला त्याच्या कुटुंबियांना ते स्वीकारावं लागतं. माझ्या मित्रांना देखील वाईट वाटलं, जी लोक माझ्याबरोबर जोडली त्यांना देखील ते जोडावं लागलं. पण असं होऊ नये कोणाच्याही जीवनामध्ये. हां, मी केलं असतं तर मी मान्य केलं असतं, पण जे मी केलंच नाही ते का स्वीकारायचं? पुणेकर माझ्याबरोबर आहेत आणि मी जर चुकीचं केलं असतं तर मी मान्य केलं असतं, मी चुकलोय बाबा. म्हणजे फितुरीसाठी त्यांना नातूंना जमिनी देण्यात आलं ब्रिटिशांकडे या देशाची फितुरी करण्याकरता. तर ते अशा लोकांच्या बाबतीमध्ये बोलणं सुद्धा चुकीचं आहे आणि जो करेल तो भोगेल. त्यामुळे मी केलेलं नाही, त्यामुळे परमेश्वर माझ्या पाठीशी आहेत. गोरगरिबाचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, माझ्या गुरूंचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे माझा जीवनक्रम हा निश्चितपणे चांगला असणार. पुण्यामधले काँग्रेसचे नेते दीपक मानकर यांच्याशी आपण जनरेशन नेक्स्टमध्ये गप्पा मारतोय. मानकर साहेब, ब्रेकला जाण्यापूर्वी तुम्ही सांगितलं की प्रदेश काँग्रेसकडून मला खूप पाठिंबा मिळाला. सुरेश करमाडींची साथ तुम्ही आता सोडलेली आहे. कार्यकर्त्यांच्या बळावरती, या सगळ्या भक्कम पाठबळावरती तुम्ही म्हणताय की मला आता लोकसभा लढवायची, कुठलाही राजकीय वारसा तुम्हाला नव्हता. या सगळ्या प्रवासामध्ये आता तुम्ही खासदारकीकडे झेप घेऊ इच्छित आहे. खासदारकी दीपक मानकर पुण्यातून लढवणार?
दीपक मानकर स्वतः म्हणत नाही तर कार्यकर्ते म्हणतात की दीपक मानकरांनी आता खासदारकी लढवायला पाहिजे. कारण आयुष्यातली 30 वर्ष ज्यावेळी आपण राजकारणाकरता आणि समाजकारणाकरता खर्च करतो, त्यामुळे पुणेकरांना माहिती आहे की दीपक मानकर आलं तर पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे चांगलं काम करू शकेल. कारण की कार्यकर्त्यांबरोबर असताना कार्यकर्तेच आता म्हणायला लागले की आता दुसऱ्यांची नावं घेणं बाद झालं बाबा, आता आपण आपली तयारी करायला पाहिजे लोकसभेच्या दृष्टिकोनातून. तुम्ही जर निवडून आलात, खासदार झालात किंवा आता 15 वर्ष नगरसेवक तर तुम्ही आहात, या पुणे शहरामध्ये तुमचा जन्म झालाय, पुण्यातल्या सगळ्या समस्या तुम्हाला माहिती आहे. पुणेकरांनी तुमच्याकडून अपेक्षा ठेवावी का की निदान मूलभूत समस्या जे पुणेकर खूप त्रासलेत, या सगळ्यांना खूप त्रस्त आहेत, त्या सगळ्या सुटतील किंवा त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा? त्या निश्चितपणे सुटतील. कारण की कामाचा दांडगा अनुभव मला आहे, प्रशासन माझ्याबरोबर आहे आणि पुणेकर नागरिक माझ्याबरोबर आहेत. त्यामुळे मी नागरिकांना बरोबर घेऊन पुणे शहराचा विकास निश्चितपणे चांगल्या पद्धतीने करू शकेल. नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन त्या निश्चितपणे आपण पाळल्या पाहिजेत. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं महानगरपालिकेचं बजेट झालं 4150 कोटीचं, पण नागरिकांची एक देखील सूचना आली नाही पुणेकरांची, तर ते यायला पाहिजे होत्या. त्यामुळे या बजेटचं प्रोव्हिजन नुसतं नगरसेवकांनी करायचं नाही, तर त्याच्यामध्ये नागरिकांचा समावेश देखील असणं अत्यंत आवश्यक. आजच्या तरुणाचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, काय काय तुमचं मत? तो निश्चितपणे बदललेला आहे. कारण की राजकीय लोकांवरचा विश्वासच लोकांचा उडालेला आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युवा पिढीचा विशेष करून. कारण की सध्या युवकांना नोकरीची अत्यंत आवश्यकता असते. हे असं सगळं का विश्वास उडाला, असं सगळं का झालं, काय वाटतं? नाही, आता काही भ्रष्टाचाराचे मुद्दे आपल्या समोर आलेले, देशामध्ये नेत्यांवरचा विश्वास युवकांचा उडालेला आहे, किंवा हा नेता मला योग्य दिशेने नेईल की नाही ही भावना देखील कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. केवळ कोण करत असेल त्याच्याबरोबर सामाजिक वासा देखील त्याच्याबरोबर असणं अत्यंत आवश्यक आहे, तरच तो जीवनामध्ये चांगलं काम करू शकतो. असे कार्यकर्ते निर्माण होणे हे अत्यंत गरजेचे आहे. आपण बघतोय सगळ्या गोष्टी पैशाने होत आहेत, कुठली इलेक्शन पैशाशिवाय होत नाही हल्लीचं. सोसायटीमध्ये जरी तुम्ही गेलात तर मग आमच्या सोसायटीला रंग लावून द्या, आमच्या सोसायटीचा मेंटेनन्स करा, आमच्या सोसायटीमध्ये बोरवेल घ्या. म्हणजे भ्रष्टाचाराला सुरुवात तिथनं होती. हे कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न लोकच बदललेत म्हणून राजकारणी बदलतात असा तुमचा आरोप आहे? नाही, आता हे बदलले ना, हे सगळं युगच बदलले ना, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. आपण ज्यावेळी भ्रष्टाचारांवरती आरोप करतो राजकीय नेत्यांवरती, तेव्हा आपण आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे. आपण चांगलं वागलं पाहिजे. आपण कोणाला भ्रष्टाचार समज कोणाकडनं पैशाची मागणी करू नये आणि आपण कोणाला देऊ नये. म्हणजे मतदान करायलाही लोक पैसे घेतात, हे 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 ही सत्यता आहे, ही सत्यता आहे, ही आपण मान्यच करायला पाहिजे. मतदान म्हणजे ज्या भारतीय लोकशाहीने आपल्याला मतदानाचा पवित्र हक्क प्राप्त करून दिलेला आहे, त्याच्याकरता जर आपण पैसे घेत असू आणि कोणाला मतदान करत असू तर याच्यापेक्षा दुर्दैवी घटना या देशामध्ये कुठली नाही. या सगळ्या प्रवासामध्ये राजकारणामधला आयकॉन तुम्ही कोणाला मानता? कोण राजकारणामधला आदर्श तुमचा आहे? का मी सुरुवातीला सांगितलं की राजीव गांधींना मानणारा मी कार्यकर्ता आहे. आता राहुल गांधी आणि सोनिया गांधीचं देखील नेतृत्व, जे काँग्रेस पक्षाचं नेतृत्व आहे, आणि अनेक निर्णय त्यांनी गोरगरिबांकरता घेतले. अन्न सुरक्षेचं बिल असेल, भरपूर निर्णय असे आहेत की राजीव गांधी आरोग्य योजना असेल, की हजारो नाही लाखो लोकांना त्याचा लाभ होणार आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परतूयात. पाहत राहा झी 24 तास, राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.